म्हापशा खोर्ली कमलेश्वर गॅरेज ते उसपकर जंक्शना मेरेनचो रस्तो लोकां खातीर सुरक्षेचो व्हडलो हुस्को जाला। थळावे म्हणटात हो रस्तो खरेच धोक्याचो आसा। हाका लागून कितलेशेच अपघात जाता। सरकारी खड्डेमुक्त रस्त्यांची लोक वाट पळयतात। पळयात नितीक्षा गांवकाराचो रिपोर्ट। सध्या आमी आसा खोर्ले वाठारांत जो रस्तो कमलेश्वर गॅरेज थंयच्यान उसपकर जंक्शना कडेन वयता त्याच रस्त्याचेर सध्या आमी उबी आसा। हो रस्तो जर पळयशात जाल्यार हो रस्तो बरोच पिड्ड्यार आसा। हांगासरल्यान यो वच करपी जे आसा तांकां बरेच प्रॉब्लेम फेस करचे पडटा। त्या रस्त्याचे डांबरीकरण जाल्ले खंय, पूण पीडब्ल्यूडीन अंडरग्राउंड केबलिंगा खातीर हो रस्तो खणलो आनी ताचे उपरांत ह्या रस्त्याचेर पॅचवर्क न जाल्ल्या कारणान आयज आमी पळोवपाक शकता हांगासरल्यान यो वच जे करपी आसा तांकां बरेच प्रॉब्लेम फेस करचे पडटा। रातच्या वेळार हांगा आमी पळोवपाक शकता कितलेशेच अपघात हांगा जाल्ले आसा। हो रस्तो अशीर आशिल्ल्या कारणान ह्या रस्त्याचेर खंय तरी बेगोबेग आयज पॅचवर्क जावपाची गरज आसा, कारण कितलेशेच लोक हांगासरल्यान एज अ शॉर्टकट म्हणून हो रस्तो वापरतात। तशेंच आमी पळोवपाक शकता हांगा कितलेशेच गार्बेजीचे ढीग सुद्दां आमकां हांगा पळोवपाक मेळटा। सो मागता ऑथॉरिटीजां कडेन जाता तितल्या बेगिना हो जो रस्तो आसा इंटरनल जो कमलेश्वर गॅरेज थंयच्यान उसपकर जंक्शना कडेन वयता ह्या रस्त्याचेर आयज पॅचवर्क करपाची गरज आसा। कारण आमी मुखेलमंत्र्यां कडल्यान एक विधान आयकिल्लें की डांबरीकरण जाले उपरांत रस्ते खंय फोडूंक दिवचे नात खंय। आयज आमी खोर्ले वाठारांत पळोवपाक शकता डांबरीकरण जाल्लो रस्तो परत एक फावट खणून दवरिल्ला आनी ताच्या उपरांत ताचेर पॅचवर्क सुद्दां अजून मेरेन जाल्ले ना। राज्यांत साबार अपघात जाल्यात आनी तेवूय बी पेड्ड्यार रस्त्यांक लागून अशें म्हणपाक अतिताय जावचें ना। खड्डेमुक्त रस्ते करपाचें उतर एका काळार मुखेलमंत्र्यान दिल्लें, पूण अजूनय ते अस्तित्वान येयल्लें ना। खोर्ली म्हापशा लोकांचे हाल जाता। येरादारी करप्यांनी बरीच खंत उक्तायली। हो रस्तो फाटल्या तेंपान केल्लो, हॉडमिक्स केल्लो फूल, आतां पळयशी जाल्यार तो रस्तो एका सायडीक फोडला। कोणे फोडलो आतां ते आमकां कांय खबर ना। पीडब्ल्यूडीन फोडलो काय इलेक्ट्रीक डिपार्टमेंटान फोडला ते खबर ना, पण फोडला। पण हांव म्हणटा कितें, जेन्ना तुमी हो कितलो तेंप रस्तो पेंटींग आसलो पळय, करूंक नासलो पळय, तेन्नाच कित्याक काम करूंक ना तुमी? जेन्ना हॉटमिक्स करता तेन्ना तुमी तेजेर टेंडर घेता आनी काम करपाक सुरू करता। म्हणजे कितें कितपत हे सारकें आहा ते हेजे हिसपान कळटा की तुमची मिले भिगत आहा हितून। म्हणजे पयशाक लागून तुमी तुमची पोटां भरोंक जाय म्हणून ही भानगडी करता तुमी, अशें न्ही। आयज म्हणचेच पडटा ते आनी खरें फेत आहा हे। कित्याक काल रस्तो केल्लो आहा जाल्यार परत दुसरे दिसा तो रस्तो फोडटा, तो म्हणटा आमचो टेंडर पास जालो, हे फोडूंकूच। अरे हे कशें कितें? म्हणजे तुमचे गव्हर्मेंट टू गव्हर्मेंट तुम्ही हे करूंक जाय न्ही, बसोंक जाय की बाबा असो असो रस्ते हे अशें तुम्ही विचार करूंक जाय। हे लोकांचो पयसो हो, तुमच्या बळसांतलो पयसो वचना। तुमच्या खंयच्याच हेका तुमच्या बळसांतलो पयसो घालचो पडना। आमी जे लोक पळय टॅक्स क्लियर पयशे फारीक करतात पळय, तो पयसो तुम्ही असो विलेवाट लायता। एकाच कामाक चार पयशे टेंडर काडटात आनी तुम्ही पयशे खरो पयसो जाय आसता पळय म्हणपाक, तेन्ना तुम्ही भीक मागता। त्यांना म्हणता तुमच्याकडे पैसे ना, आमच्याकडे फंड ना। आता या ठिकाणी जो रस्ता आहे तो पीडब्ल्यूडीने फोडलेला आहे। सुरुवातीला रस्ता या डाव्या बाजूने फोडायचा होता, पण त्यांनी उजव्या बाजूने शेवटच्या पहिल्या कॉर्नर पासून ते शेवटपर्यंत ते फोडलेलं आहे आणि त्याच्यावर पॅचवर्क पण केलं नाही। त्याच्यामुळे काय होतं की रात्री ज्या गाड्या येतात तिकडून त्या गाड्या सगळ्या या इकडे खाली जातात आणि मग क्रेन आणून त्या उचलायला लागतात। हा जो रस्ता पॅचवर्क राहिलेला आहे तो आता पावसाळ्यामध्ये खूप त्रास होतो। गाडी आणताना, गाडी नेताना, लहान मुलांना शाळेत जाताना त्रास होतो। सो तो त्रास त्यांनी कमी करायला पाहिजे किंवा हा रस्त्याचं काम प्रॉपर व्हायला पाहिजे। मला सांगा कधीपासून खणलेला आहे रस्ता? किती महिने झाले वगैरे असं माहित आहे? साधारण 7-8 महिने तर झाले या रस्ता खोदून। हो, 7 ते 8 महिने झाले। आणि ज्या वेळेला ते इलेक्ट्रिकची अंडरग्राउंड केबल टाकायची होती त्यावेळेला फोडताना त्यांनी ते केलेलं आहे। गोवा 365 खातीर नितीक्षा गांवकार, गौतमी गांवकार आणि ओमकार देशप्रभू।